तू माझ्यावर किती प्रेम करतोस? मी स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो. मग लवकर नोकरीला लाग, म्हणजे आपण लवकर लग्न करू. यावर्षी पोस्ट नक्की. अय्या खरंच? 420%. काका ते बघा ते कसं बसलंय नरू तिथे बघा. तुला तर माहीतच आहे ना आपण किती अभ्यास करतो. कधी गार्डनमध्ये, कधी झेड ब्रिजवर, कधी FC रोडनं, आणि ते रात्रीचं पायऱ्यावर बसून ग्रुप डिस्कशन. हो खरंच. फक्त तू एक तुझ्या गोड आवाजात नरू म्हण ना. नऱ्या तुझा आवाज असा फाटलेल्या स्पीकर सारखा काऊन येत? नऱ्या बाबा बाबा तुम्ही इथं कसे? अरे मी इथं कसा त्याच्यापेक्षा तू इथं कसा या प्रश्नाचं उत्तर दे मला. बाबा इतिहासाचा अभ्यास करतोय आम्ही. इतिहासाचा अभ्यास. इतिहासाचा अभ्यास करतोय. अरे इतिहासाच्या अभ्यासापायी तुझं भविष्य अरे राख लागायची येळ आली. रताळ्या काका ते इतिहासाच्या नादात तुम्ही त्याचा भूगोल लाल करताय. त्याला मी तुकाराम करायची स्वप्न पाहत होतो. तुकाराम आणि ह्याचे लक्षण इम्रान हाशिमीचे दिसायले. तर तुकाराम मुंडे, द प्रामाणिक अँड कर्तव्यदक्ष अधिकारी इन दिस करप्ट सिस्टीम. 21 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 25 वेळा बदली झाली त्या माणसाची, परंतु त्या माणसाने कधीही आपल्या नीतिमत्तेशी तडजोड केली नाही. अरे त्या माणसाचा 1% कर्तव्यदक्षपणा आणि प्रामाणिकपणा सिस्टीममध्ये जाणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यात आला ना तर या सिस्टीमचा कायापालट होईल. अभ्यास कर. बरोबर आहे बाबा तुमचं. आत्ताच जातो, अभ्यासाला लागणारे सगळे पुस्तकं पुन्हा एकदा विकत घेतो आणि जीव तोडून अभ्यास करतो. बाळा, अभ्यासाची पुस्तकं वाचायच्या आधी हे पुस्तक वाच. तुकाराम. अरे हा तुकाराम विचारांमध्ये भिनला ना तर भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या सिस्टीममध्ये वावरताना भौतिक मोहातून निर्माण होणारी पैशाची आसक्ती आपली नीतिमत्ता कधीच ढासळू देणार नाही. अधिकारी झालास तर ठीकच, परंतु नाही जरी झालास तरी हे पुस्तक तुला माणूस म्हणून नीच होऊ देणार नाही. हे पुस्तक मला कुठे मिळेल? हे पुस्तक महाराष्ट्रातच नाही तर देशभरात कुठेही घरपोच पाहिजे असेल आणि तुकारामच नाही तर स्पर्धा परीक्षेचं कुठलंही पुस्तक डिस्काउंटेड रेटमध्ये घरपोच पाहिजे असेल तर कमेंटमध्ये बुक टाईप करा. काका तुम्हाला कसं कळालं मी आणि नरू गार्डन मध्ये आहोत म्हणून? कारण बाळा तिला घेऊन मी सुद्धा इथेच बसायचो. काय? इतिहास इतिहास झाला. इतिहास झाला तो इतिहास. इतिहासाच्या जखमा जर आपण वर्तमानात अशा चिघळायचा प्रयत्न केला तर भविष्य दुखायला लागतं बाळा. त्यामुळे